नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपल्या सर्वांचे मासकॉम स्पार्कमध्ये स्वागत आहे. आज शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन अधिविभागात व्हॉइस कल्चर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे मार्गदर्शक उच्चारशास्त्र व तज्ज्ञ तुषार भद्रे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्ते. आज आपल्या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांना तुम्ही उच्चार व आवाज या क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, आज खूपच चांगल्या पद्धतीनं ह्या कार्यशाळेला प्रतिसाद हा चांगला होता निश्चितपणानं. आणि त्याच्यामध्ये मग विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, मी त्यांना एवढा सल्ला देईन की आज जे या ठिकाणी जे काही घेतलं गेलं मी किंवा काही सांगितलं तर ती एक साधन आहे. म्हणजे तुम्हाला जर आवाजाची साधना करायची असेल किंवा आवाज जोपासना जर करायची असेल तर तुम्हाला त्याची साधना करावी लागेल. आणि मग त्या संदर्भामध्ये जे काही ज्याला आपण व्यायाम प्रकार म्हणतो, एक्सरसाइज म्हणतो, तर त्या पद्धतीनं आज मार्गदर्शन केलेलं आहे. पण दुसरी गोष्ट अशी आहे इथली महत्त्वाची की बोलणाऱ्या, आता सगळीच माणसं बोलत असतात, तर बोलणाऱ्याला प्रत्येकाला हे खरं करणं गरजेचं आहे. कारण आत्ताचं जे युग आहे ना ते बोलणाऱ्यांचं युग आहे. म्हणजे डिजिटल युगामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये यूट्यूब चॅनलसुद्धा सामान्य माणूस सुरू करतो आहे किंवा सामान्य कोणी माणूस तर अगदी रील सुरू करत असतो किंवा अनेक गोष्टी होत असतात. या सगळ्याचा बोलण्याशी खूप संबंध आहे. तर त्याच्यामुळं ती साधना करत राहिलं पाहिजे आवाजाच्या संदर्भामध्ये. त्याची म्हणून जे काही रियाज म्हणतो आपण त्याला, तो रियाज केला पाहिजे. फक्त गायकानंच रियाज करायचा असतो अशातला भाग नाही, बोलणाऱ्या माणसांचा सुद्धा रियाज असतो आणि त्याच्यावरती केलं पाहिजे. आणि जर करत राहिले तर त्यांना त्यांच्या एकूणच करिअरच्या दृष्टिकोनामधनं सुद्धा नवनवीन प्रचंड संधी आहेत. म्हणजे आता लर्निंगच्या संदर्भामध्ये आपण इथं कार्यशाळा घेतली होती. पॉडकास्ट सुरू करू शकतात. तुम्हाला काही शिकवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं शिकवायचं, त्यासाठी आवाजाचा वापर नेमका कसा करायचा, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या फायदेशीर आहे. आणि दुसरी गोष्ट, व्हॉइस ओव्हर हे नावाचं एक वेगळं क्षेत्र आज तयार झालेलं आहे की त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करिअरच्या संधी आहेत. अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामधनं होऊ शकतात. पण रियाज महत्त्वाचा आहे. रेडिओ रेकॉर्डिंग करताना श्वसनाचे आवाज रेकॉर्ड होतात, तर ते नियंत्रित करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? एक तर मुळामध्ये आपण ज्या वेळेला रेडिओवरती काम करतो त्यावेळेला आपल्या माईक्समधलं आणि आपलं अंतर, तर हे आपण किती राखतोय त्याच्यावरती ते बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. काही काही लोकांना अगदी खूप जवळ माईक घेऊन बोलायची सवय असते आणि मग त्यावेळेला मग तो सगळा जो काही श्वासाचा आवाज आहे तो त्याच्यामध्ये जाऊ शकतो. पण आपण बोलत असताना ना की बऱ्याचदा आपण नाकानं श्वास घेतो त्यावेळेला त्याचा आवाज येऊ शकतो. पण त्यावेळेला एक त्याचं तंत्र आहे की मला श्वास कमी पडला तर मी तोंडानं श्वास घेतो. म्हणजे तोंडानं मोठ्या प्रमाणामध्ये श्वास येतो आणि त्याचा आवाज होत नाही. म्हणजे मी आत्ता समजा बोलता एकदम श्वास घेतलेला आहे पण तुम्हाला काही कळलं नाही. पण बोलता मी जर नाकानं श्वास घेतला तर त्याचा आवाज येणार आहे. तर मग त्याचं एक तंत्र आहे. मग आपल्याला ज्या वेळेला आवश्यक असेल त्यावेळेला आपण तोंडानं पण श्वास घेतला पाहिजे आणि तो नाकापेक्षा जास्त येतो आतमध्ये, त्यामुळे बोलणं अधिक सुसह्य होतं. ते त्याचं एक तंत्र आहे. तर ते तंत्र आपण अवगत करून घेतलं तर मग हा प्रॉब्लेम राहत नाही. धन्यवाद सर. कॅमेरामॅन प्रज्ञा बाजिंकरेसह मी ऋषिकेश गोळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.